पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन विश्वविक्रम नोंदवणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा आज संपतोय। शनिवारी संध्याकाळी शेवटच्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर होणार आहेत। 4 जूनला मतमोजणी होणार आहे। कोणी कितीही बोलत असलं तरी मतमोजणीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे नक्की। एनडीएला किती जागा मिळतील हा चर्चेचा मुद्दा असला तरी एनडीएचंच बहुमत असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले 10 वर्ष 3 दिवस पंतप्रधान आहेत। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरूंकडे पाहिलं जातं, पण पहिली 5 वर्ष त्यांना पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आलं होतं आणि पुढच्या 2 टर्मसाठी ते निवडून आले होते। ही बाब लक्षात घ्यायला लागेल। त्यामुळे मोदी हे आता विश्वविक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत हे नक्की। व्हिडिओच्या शेवटी आम्ही जगभरातल्या नेत्यांची नावं आणि त्यांनी पंतप्रधान पदावरती किती वर्ष काम केलं याची माहिती देणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा। घेऊन टाक या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। तुमचे कमेंट्स आम्हाला प्रोत्साहित करतात। नमस्कार, मी दिलीप। घेऊन टाक या चॅनलवर आपलं स्वागत। भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वातली इंडिया आघाडी यांच्यात देशभरात चुरस पाहायला मिळाली। दाक्षिणात्य राज्यातील राजकीय पक्ष, ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष, ओरिसामध्ये बिजू जनता दल अशा प्रादेशिक पक्षांसोबतही एनडीएची स्पर्धा होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा आणि रोड शो घेऊन संपूर्ण देश पिंजून काढला। अब की बार 400 पार असा नारा त्यांनी निवडणुकीच्या आधीच लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिला होता। या दोन्ही घोषणा खऱ्या ठरणार का हे 4 जूनला समजेल, पण हा नारा सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी आपल्या जाहीर सभांचा, रोड शोचा मोठा धडाका लावल्याचं दिसून आलं। त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला 16 मार्च रोजी स्वामी विवेकानंदांचं स्मारक असलेल्या कन्याकुमारीपासून आणि 30 मे रोजी पंजाबातल्या होशियारपूरमधल्या जाहीर सभेनं प्रदीर्घ थकवणारी प्रचार यात्रा संपवली। या तुलनेत राहुल गांधी यांनी केवळ 50 प्रचार सभा घेतल्या। यावरूनच नरेंद्र मोदी यांची ऊर्जा, समर्पण वृत्ती आणि देशाच्या कल्याणासाठी कठोर परिश्रम घेण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी हे दिसून येतं। राजकारणात आरोप प्रत्यारोपांना काही होत नसतं, तर त्यासाठी कठोर परिश्रम करून जनतेच्या मनात स्थान निर्माण करणं गरजेचं असतं। हे मोदींनी विरोधकांना दाखवून दिलं। आपल्या 75 दिवसांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांनी किती आणि कुठे सभा घेतल्या हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। घेऊन टाकच्या रिसर्च टीमनं आपला अभ्यास करून ही आकडेवारी आपल्यासाठी आणली। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभांचा धडाका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात एकूण 180 जाहीर सभा घेतल्या। उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य असल्यामुळे त्यांनी तिथे सगळ्यात जास्त म्हणजे 31 सभा घेतल्या। उत्तर प्रदेशातून तब्बल 80 खासदार निवडून येतात। त्याखालोखाल बिहारमध्ये त्यांनी 20 सभा घेतल्या। त्याखालोखाल महाराष्ट्रात 19 आणि 2 रोड शो, पश्चिम बंगालमध्ये 18, कर्नाटक आणि तेलंगणात प्रत्येकी 11, मध्य प्रदेशात 10, ओडिसात 10 सभा घेऊन पुरीमध्ये त्यांनी 1 रोड शो सुद्धा केला। झारखंडमध्ये 7, राजस्थान आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 5, पंजाबमध्ये 4, हरियाणामध्ये 3 जाहीर सभा घेतल्या। म्हणजेच दिवसाला 3 सभा किंवा रोड शो। एकूणच देशभरात झालेल्या प्रचाराकडे पाहिलं तर पंतप्रधान मोदींनी अवघा देश पिंजून काढला। आपला पक्ष पुन्हा सत्तेत यावा यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम नक्कीच वाखाणण्याजोगेत। आता तुलना करूया मोदी आणि गांधी यांनी प्रचार कसा केला ते। इथे मोदींनी 180 सभा घेतल्या तर राहुल गांधींनी फक्त 50 सभा घेतल्या। मोदींनी माध्यमांना 80 मुलाखती दिल्या तर राहुल गांधींनी फक्त 1। जाहीर सभांमधून जनतेला संबोधित करण्याऐवजी त्यांनी रोड शोवरती भर दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माध्यमांशी बोलत नाहीत असा आरोप राहुल गांधी करत होते, पण मोदींनी माध्यमांना तब्बल 80 मुलाखती दिल्या तर राहुल बाबांना फक्त 1च दिली। भारतीय जनता पार्टीच्या धोरणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचं अभ्यासपूर्ण नियोजन त्यांनी केलं होतं। राज्यनिहाय सभा घेण्याचं वेळापत्रक तयार केलं होतं। कुठे रोड शो घ्यायचा, कुठे सभा घ्यायची याचं अत्यंत बारकाईनं नियोजन केलं गेलं होतं। मोदींच्या पाठोपाठ अमित शाह यांनीही प्रचार सभा घेऊन भाजपच्या प्रचारात मोठा हातभार लावला होता। मोदींशिवाय भाजपचे स्टार प्रचारकही सतत विविध मतदारसंघांमध्ये सभा, बैठका किंवा कॉर्नर मीटिंग घेताना दिसले। या सगळ्या प्रकारात विरोधकांनी केवळ पातळीहीन टीका करण्यातच धन्यता मानली। मोदींनी विकासाच्या मुद्द्यावर भर दिला असताना काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र निवडणुकीला जातीय रंग दिला। मुस्लिम समाजामध्ये भाजपबाबत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। मोदींच्या समाज कल्याण योजनांचा लाभ किंवा एकूणच जनतेसाठी जाहीर केलेल्या सगळ्या योजनांचा देशातल्या सगळ्या जनतेला लाभ झालाय। त्यात मुस्लिम समाज आणि दलित समाजही येतो। या सगळ्या योजना केवळ हिंदूंसाठी नव्हत्या। समाजातल्या सर्व घटकांचा विकास हा मोदींचा मूलमंत्र होता
असं सांगूनही, असं असूनही काँग्रेसनं धर्माचं राजकारण खेळण्याची आपली जुनी खोड सोडली नाही. पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभांचा धडाका, भाजपची रणनीती, काँग्रेसच्या तुष्टीकरणाचं राजकारण आणि याहीपेक्षा मोदींनी गेल्या 10 वर्षात केलेल्या बहारदार कामगिरीमुळे भाजप किंवा NDA पुन्हा सत्तेत येणार हे नक्की. किती जागा मिळणार ही बाब आत्ता सांगता येणार नाही. आता पाहूया मोदी कसा विश्वविक्रम करणार ते. ही आकडेवारी तुम्हाला खूपच रंजक वाटेल. देशाचे सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांचं नाव घेतलं जातं. ते 16 वर्ष 286 दिवस पदावर होते. पण यातली 5 वर्ष त्यांनी या पदावरती नियुक्त त्यांना करण्यात आलं होतं, कारण देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 साली झाली. त्या निवडणुकीत ते पहिल्यांदा निवडून आले होते. त्यामुळे मोदी यंदा पुन्हा निवडून आले तर ते विश्वविक्रम करणार हे नक्की. नेहरूंच्या खालोखाल इंदिरा गांधी या 11 वर्ष 19 दिवस पंतप्रधान होत्या. मोदी मतमोजणी होईपर्यंत 10 वर्ष 1 महिना या पदावरती आहेत. मनमोहन सिंग 10 वर्ष 4 दिवस पंतप्रधान होते, तर अटल बिहारी वाजपेयी 6 वर्ष 64 दिवस या पदावरती होते. मोदी हे विश्वविक्रम करणार असं आम्ही म्हणतो, कारण इंग्लंडच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ म्हणजे 11 वर्ष 209 दिवस होत्या, तर टोनी ब्लेअर 10 वर्ष 8 दिवस या पदावरती होते. जगात लोकशाही पद्धतीने निवडून येऊन देशाचं सर्वाधिक काळ नेतृत्व करण्याचा विश्वविक्रम मात्र नरेंद्र मोदी यांच्याच नावावरती होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. तुमचे सकारात्मक कमेंट आमच्या रिसर्च टीमसाठी प्रोत्साहक ठरतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.